कोणताही प्रॉब्लेम घेऊन रेसिडेंट डॉक्टर त्या केबिन मध्ये गेले, एचओडी केबिन मध्ये, हे डॉक्टर महेंद्र कुरांचं एकच असते, ते कोणत्याही कारणाने रेसिडेंटला रागवणार आणि रागवताना एकदम खालच्या लेवलची लँग्वेज यूज करणार की तू किधर सडक से उठ के आहे क्या. त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये एक असं भीतीदायक वातावरण असतं. रोज आम्हाला सरांना फेस करायचं म्हणलं तरी आमचे हातपाय थरथरायला लागतात, धडधड होते. डॉक्टर कुरांना लवकरात लवकर जे मधून बाहेर काढा, कारण की त्यांच्यामुळे पेशंट मॅनेजमेंट, पेशंटची केअर जे हॅम्पर होते. नमस्कार, मी प्रतिकेश पाटील. आपण पाहतात महाटॉक. सध्या आपण उपस्थित आहोत जे हॉस्पिटल येथे. जे हॉस्पिटल येथे आज निवासी डॉक्टरांचा मोर्चा आहे. त्या संदर्भात आपण नेमका मोर्चा कशासाठी करण्यात आला या संदर्भात आपण तेथील स्थानिक जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे हा मोर्चा आणि कशा संदर्भात हा मोर्चा तुम्ही काय केला आहात त्याचं काय सांगाल? जे हॉस्पिटलच्या त्वचारोग विभागातले जे निवासी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांचे विभाग प्रमुख डॉक्टर महेंद्र एम कुरा यांच्या विरोधात तक्रार दिली होती 9 तारखेला. तक्रारीमध्ये हे होतं की सर्वात पहिले डॉक्टर कुरांनी या डिपार्टमेंटला एक कन्सन्ट्रेशन कॅम्प सारखं बनवून ठेवलंय. कोणताही प्रॉब्लेम घेऊन रेसिडेंट डॉक्टर त्या केबिनमध्ये गेले, एचओडी केबिनमध्ये, हे डॉक्टर महेंद्र कुरांचं एकच असते, ते कोणत्याही कारणाने रेसिडेंटला रागवणार आणि रागवताना एकदम खालच्या लेवलची लँग्वेज यूज करणार की तू किधर सडक से उठ के आहे क्या, तेरी लायकी आहे की इधर आने की, अशी भाषा यूज करतात रेसिडेंटसाठी. इथे MBBS MD करणारे रेसिडेंट डॉक्टर्स आहे ते त्यांच्या विरोधात इतक्या खालची लेवलची भाषा एक एचओडी जे सारख्या टर्शरी केअर हॉस्पिटलचा एचओडी यूज करतोय, ती खूप जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यानंतर जेव्हा हे रेसिडेंट बाहेर येतात तेव्हा अक्षरशः फिमेल रेसिडेंट बाहेर रडताना दिसतात आपल्याला. इतकं जास्त टॉक्सिक वातावरण, इतकं जास्त तणावाचं वातावरण आणि हुकुमशाही डॉक्टर कुरांनी इथे चालवली आहे. त्यानंतर डॉक्टर कुरा रेसिडेंटला कंटिन्युअसली धमक्या देतात की तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला फेल करून टाकील, MD एक्झाम तुमच्या माझ्या हातात आहे, फायनल एक्झाममध्ये तुम्हाला फेल करू. त्यानंतर आता जेव्हा ही आम्ही कंप्लेंट दिली त्यानंतर डॉक्टर कुरांचं कंटिन्युअसली हे चालू होतं की सिनियरिटी लिस्टमध्ये ते खूप पुढे येतात, काही दिवसांनी ते डीन बनणार आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला पाहून घेतील, असं वक्तव्य जर एखादा एचओडी देतोय पब्लिकली तर ते खूप जास्त एक आपण इथे एक जे पण रेसिडेंट डॉक्टर्स आहे ते पुढची पिढी आहे. या भारतातलं जे पण डॉक्टर आहे, भारतातलं जे पण आरोग्य सेवा आहे, त्याच्या पुढच्या पिढीला जर अशा एखाद्या हुकुमशहाला फेस करावं लागत आहे तर त्याला तात्काळ काढण्यात यावं, हे याच मागणीसाठी आम्ही सर्वात पहिले निवेदन दिलं. त्यानंतर एक हप्ताभर आमची कोणतीच मागणीला कुठेही कोणत्याही अँगलनी पुढे जात नव्हतं, म्हणून आम्ही 18 तारखेपासून सामूहिक रजेवर जायचं डिसिजन घेतलं. 18 तारखेपासून आज 11वा दिवस आहे. 11 दिवस रेसिडेंट डॉक्टर सामूहिक रजेवर असून सुद्धा प्रशासनाने त्याच्यासाठी कमिटी नेमली. हसन मुश्रीफ साहेबांसोबत आमची बैठक सुद्धा झाली, पण अजूनपर्यंत ठोस निर्णय काही झालेला नाही. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही सामूहिक रजेवर मागे हटणार नाही असं आम्ही डिसाईड केलं. पण 11 दिवस झाल्यानंतरही काही झालं नाही, म्हणून जे माड ज्याच्यामध्ये 800 ते 900 निवासी डॉक्टर येतात त्या सर्वांनी डर्मॅटॉलॉजी रेसिडेंटला सपोर्टचं डिसाईड केलं आणि आज इथे पूर्ण जे हॉस्पिटल स्ट्राईकवर जात आहे. OPD सर्व्हिसेस सर्व बंद आहेत. OPD मध्ये सिनियर रेसिडेंट्स आणि असिस्टंट प्रोफेसर रुग्णांना अजून पण सेवा देत आहेत. नक्कीच. पण या संदर्भात तुम्ही जसे की तुम्ही म्हणाला, जसं की तुम्ही कुठल्या मोठ्या डॉक्टरकडे यांची तक्रार केलात किंवा डीनकडे, त्या संदर्भात काय केलात, मग त्याकडनं काय उत्तर आलं तुम्ही? डीननी पण हे खूप सिरियस घेतलं होतं. सर्वांनी आमची हेल्प पण केली, पण लगेच एक स्टेट लेवल कमिटी तिथे बनली आणि स्टेट लेवल कमिटी बनल्यानंतर 11 तारखेला आम्ही कंप्लेंट 9ला केली होती. तो नॉन वर्किंग डे होता. फर्स्ट ऑफिस डे वर्किंग डे होता 11 तारखेलाच डीन मॅडमनी सर्व कॉलेज प्रशासनाने इन्व्हेस्टिगेशन चालू केलं होतं. पण DMARचे म्हैसेकर सर डायरेक्टर इथे आले आणि त्यांनी म्हटलं की स्टेट लेवल कमिटी पुढचं इन्क्वायरी करेल. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 2 ते 3 दिवसात तुम्हाला मी रिझल्ट देतो, पण त्यांनी 5 दिवस कमिटीज बनवली नाही. तर कुठेतरी DMAR कडून, ॲडमिनिस्ट्रेशन कडून इथे दिरंगाई झाली. इतक्या सेन्सिटिव्ह मॅटरला त्यांनी एकदम इनसेन्सिटिव्ह वेमध्ये घेतलं. त्यामुळे आज सर्व रेसिडेंट स्ट्राईकवर आहेत. जे जोपर्यंत डॉक्टर महेंद्र एम कुरांची जे हॉस्पिटलमधून परमनंटली हकालपट्टी होत नाही तोपर्यंत रेसिडेंट स्ट्राईक मागे घेणार नाही, तोपर्यंत जे मार्ट स्ट्राईक घेणार नाही मागे. नक्की. थँक्यू, धन्यवाद. जसं जर आपण पाहिलं तर ते सर म्हणाले की काही ज्या लेडीज आहेत डॉक्टर त्यांच्यावर सुद्धा ते ओरडतात आणि काही वेळेस त्या कॅबिनच्या बाहेर रडताना दिसतात. तर ताई, नेमकं काय तुमच्यासमोर असा कुठला प्रसंग घडला का? नेमकं काय सांगाल? डिपार्टमेंटमध्ये असं वातावरण आहे की तुम्ही चांगली गोष्ट करा किंवा चुकीची गोष्ट करा, शिव्या मिळणारच तुम्हाला. आम्ही त्यासाठी इतके म्हणजे मेंटली प्रिपेअर असतो की केबिनमध्ये जायचं म्हणजे काहीतरी शिवी पडणार आम्हाला. एवढं 5 वर्षाचं MBBS करून 1 वर्ष त्यानंतर अभ्यास करून आम्ही MDला लागलोय. सरांचा म्हणजे कुठलीही गोष्ट, छोट्याशा गोष्टी एखादी चुकी झाली असेल त्याच्यासाठी रागवताना सरांचं असं असतं प्रत्येक डेली बेसिसवर रागवणं की तुमची MDच काय, MBBS करायची पण लायकी नाही, तुमची माझ्या अंडर शिकायची लायकी नाही, सडक से उठ के आयो का, हे असे रोज डेली बेसिसवर आम्हाला ऐकायला लागतं.
म्हणजे फक्त पुरुष आणि महिला म्हणून नाही, तुमच्यासमोर महिला असू दे, पुरुष रेसिडेंट असू दे, प्रत्येकाला ते समान वागणूक देतात. इव्हन फॅकल्टीजला पण याच लेवलवर या ओरडतात सर. त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये एक असं भीतीदायक वातावरण असतं. रोज आम्हाला सरांना फेस करायचं म्हटलं तरी आमचे हातपाय थरथरायला लागतात, धडधड होते. त्याच्यामुळे अशा भीतीदायक वातावरणात ना आम्ही काही शिकू शकतोय, ना असं फ्रीली वागू शकतोय, ना पेशंटबद्दल आम्ही काही पेशंटला फायदा होईल असं काही नवीन आमच्याकडून होतंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा असं होऊ नये आमच्यासोबत, आम्हाला पण शिकायला मिळावं, पेशंटचा पण लॉस होऊ नये, या सगळ्यासाठी आमची एवढी छोटीशीच मागणी आहे की आम्हाला डिपार्टमेंटमध्ये ते नको आहेत. त्यांचे ट्रान्सफर करा, काय करा ते निर्णय घेईल शासन, त्याच्यावर जे काही घ्यायचं ते. फक्त आम्हाला ते जेजेच्या डिपार्टमेंटमध्ये नको आहेत, एवढीच आमची मागणी आहे. नक्कीच त्याच्यामुळे जेजेच्या इस्पेला ते डिपार्टमेंट नको आहे, पण तुम्ही सध्या कुठेतरी बंद केलं. ओपीडीमध्ये सुद्धा काही म्हणजे रुग्णांचे सुद्धा हाल होत आहे, याकडे पण तुम्ही बघितला असाल तर त्या संदर्भात कुठल्या उच्च अधिकाऱ्यांशी त्या संदर्भात बातचीत झाली का तुम्ही? जेव्हा आम्ही स्ट्राईकचा निर्णय घेतला त्या सगळ्यांना माहिती, किती नाही म्हटलं तरी पेशंटची कुठेतरी हेळसांड होणार, पेशंट केअरमध्ये हॅम्पर होणार, हे सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा शासन एवढे 18 दिवस झाले आमचं हे सगळं चालू आहे, तेव्हा 18 दिवसापासूनही शासन कुठलाही निर्णय घेत नाही आहे. त्याच्यामुळे याच्यात जरी आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत की पेशंट केअर हॅम्पर होते, पेशंटची हेळसांड होते, दुरून दुरून पेशंट येतात, पण आम्ही अगदीच पूर्ण हेळसांड होऊ नये याची काळजी घेतली आहे. डिपार्टमेंटमध्ये असोसिएट, असिस्टंट प्रोफेसर, सिनियर रेसिडेंट सगळे काम करतात, ओपीडीमध्ये पेशंट बघतात. त्यांना पण आता खूप लोड येत असेल, आम्हाला तेही माहिती आहे. पण या सगळ्यांना कारणीभूत कुठेतरी महेंद्र कुरा सरच आहेत आणि शासनाने पण लवकर निर्णय घेतला नाही, त्यामुळे पण हे सगळं होत आहे, पेशंट केअर हॅम्पर होते. त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर अजून काही निवासी डॉक्टर आपण त्यांच्याशी चर्चा करणार. काय सांगाल नक्कीच आहे की कशा प्रकारे? आमची फक्त एकच मागणी आहे की डॉक्टर कुरांना लवकरात लवकर जेजेमधून बाहेर काढा, कारण की त्यांच्यामुळे पेशंट मॅनेजमेंट, पेशंटची केअर जे हॅम्पर होते, त्यांना लवकरात लवकर बाहेर काढलं तर जे काही पेशंटची सेवा आहे ती सुरळीतपणे परत चालू होईल. धन्यवाद. आपण जर पाहिलात तर डॉक्टर महेंद्र खुराना यांची लवकरात लवकर बदली करावी ह्या मागणीसाठी आहे. जे हॉस्पिटल निवासी डॉक्टर सध्या आंदोलनासाठी बसलेले आहेत. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.